Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर में गणेश उत्सव के आगमन से पूर्व एक गणेश मंडल पर पुलिस ने मामला दर्ज किया है। पुलिस ने बताया कि बिना अनुमति जुलूस निकालने पर उल्लासनगर एक गोल मैदान के पास 7 स्टार मित्र मंडल पर मामला दर्ज किया गया है। ज्ञात हो कि 11 अगस्त 2024 को शाम 7 बजे से 10 बजे के बीच 7 स्टार मंडल ने गोल मैदान क्षेत्र में विशाल गणेश प्रतिमा के आगमन के लिए एक भव्य जुलूस निकाला था। जुलूस में ढोल नगाड़ों और झांझ मंजीरों की तेज आवाज़ से शहर की शांति भंग हुई और सुप्रीम कोर्ट के आदेशों का बड़े पैमाने पर उल्लंघन हुआ। इसके अलावा जुलूस से यातायात में भी बाधा बन गया। पुलिस जांच में पता चला कि बोर्ड के अध्यक्ष राकेश मनसुख भाई पटेल, उपाध्यक्ष रवि लालचंद आहूजा और अन्य पदाधिकारियों ने जुलूस के लिए कोई अनुमति नहीं ली थी। इसके चलते उल्लासनगर पुलिस ने तुरंत मामला दर्ज कर लिया है। पुलिस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे, सहायक पुलिस आयुक्त अमोल कोहली और वरिष्ठ पुलिस निरीक्षक विष्णु ताम्हे ने गणेश उत्सव के मद्देनज़र नागरिकों से नियमों का पालन करने की अपील की है और उल्लंघन करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की चेतावनी दी है। दिनांक 11 ऑगस्ट रोजी 7 स्टार मित्र मंडळ या मंडळाने गणेश मूर्ती आगमन सोहळा मिरवणूक काढलेली होती। तर एक गोल मैदान परिसरात यांनी रस्ता अडवणे, त्याचबरोबर मोठमोठ्या आवाजामध्ये ढोल ताशा वाजवणे आणि घोषणा देणे हे केलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी काढलेली नव्हती आणि त्यामुळं त्या मंडळावरती, त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यावरती, याचे अध्यक्ष आहेत राकेश पटेल आणि उपाध्यक्ष आहेत रवि आहूजा व मंडळाचे इतर पदाधिकारी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(3) 135 याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे। कारण यामध्ये भविष्यकाळात येणारे आगामी सण उत्सव जे आहेत त्या नागरिकांना आणि मंडळाच्या सदस्यांना, अध्यक्षांना असं आवाहन करतो की यांनी रितसर परवानगी घेऊन त्याचबरोबर त्यांचं रजिस्ट्रेशन करून शांततेमध्ये उत्सव साजरा करावा। जर यामध्ये विनाकारण लोकांना त्रास होईल, मोठ्या आवाजामध्ये डीजे लावला जाईल किंवा कुठल्याही प्रकारचे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यात येईल तर त्यांच्यावरती देखील यापुढे भविष्यकाळात अशीच कारवाई केली जाईल। यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे निश्चितच कारवाई करण्यात येईल आणि त्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारे कुणालाही कोणतेही मंडळ अगर त्या नियमांचा भंग करेल तर त्याच्यावरती कारवाई होईल। नागरिक आणि हे गणपती मंडळ जे आहे त्यांना जे पोलिसांनी दिलेले निर्देश असतील त्याप्रमाणे शांततेमध्ये मिरवणुका काढाव्यात। त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी जे काही ध्वनी प्रदूषण बाबत निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन केलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे कोणी भंग करतील याचा तर त्यांच्यावरची कारवाई होईल। परंतु माझे गणपती मंडळाचे पदाधिकारी यांना आव्हान आहे की त्यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करून, पोलिसांनी दिलेले जे निर्देश आहेत किंवा नियम आहेत त्याचे पालन करून कोणत्याही नागरिकाला, प्रेग्नंट महिला असेल, आजारी व्यक्ती असेल आणि विद्यार्थी असतील की त्यांचे परीक्षेमध्ये अभ्यास चालू असेल अशांना त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं चांगले उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करावा जेणेकरून तो शांततेत उत्साहात पार पडेल। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।